नमस्कार मंडळी, माझ्या छायास आर्ट अँड क्राफ्ट चॅनलवर तुमचे खूप 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 स्वागत। आजच्या रुखवत भाग 5 मध्ये आपण श्री गणेशाची पिंपळाच्या पानापासून सुंदर अशी प्रतिमा तयार करणार आहोत। जाळीदार पिंपळाच्या पानासाठी मी पिंपळाची काही पानं 10 ते 15 दिवस पाण्यात भिजत ठेवली व त्यानंतर ती ब्रशने हळूहळू साफ करून घेतली। प्रतिमेसाठी इथे मी 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटरचा चौकोनी कार्डबोर्ड घेऊन त्याला लाल रंग मारून घेतला आहे। तयार केलेल्या जाळीदार पानांना सोनेरी रंग मारला आहे। पानांना कार्डबोर्डवर गणपतीच्या आकारात चिटकवून घेतले। प्रतिमेला सफेद रंगाची बॉर्डर मारून घेतली। चौकोनाला सोनेरी लेस लावून घेतली। इथे मी वॉल पुट्टीपासून घरच्या घरी तयार केलेल्या कवड्यांचा डेकोरेशनसाठी वापर केला आहे। त्याचबरोबर चौकोनी काचांचा सुद्धा वापर केला आहे। तुम्हाला आवडते अशा डेकोरेशनच्या वस्तूंनी तुम्ही प्रतिमेला डेकोरेट करू शकता। अशा सोप्या पद्धतीने आपण श्री गणेशाची प्रतिमा तयार करू शकतो। माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा। थँक्यू।